आज आम्ही आलोय अलिबागमध्ये आणि अलिबागची आन बान शान असलेल्या हॉटेल सन्मानमध्ये. जर तुम्ही फिश लवर असाल आणि अलिबागला जर व्हिजिट केली असेल आणि सन्मानमध्ये जर आला नाहीत तर तुम्ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिस केली. फिशसाठी आणि सी फूडसाठी अत्यंत फेमस असलेलं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि अलिबागमध्ये तर ऑब्व्हियसली फेमस असलेलं हॉटेल म्हणजे हॉटेल सन्मान. आणि आज आपण इथे व्हिजिट केली आहे आणि आपण आता इथले सगळे फूड आयटम्स एक्सप्लोर करणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात. अलिबागला ना नेहमीच दमट वातावरण असतं, उन्हाळ्यात तर विचारायलाच नको. आणि या दमट वातावरणामुळे ना इथे डायनिंगचा एक्सपिरियन्स खराब होऊ नये म्हणून एक तर जनरल डायनिंग एरिया सुद्धा आहे आणि प्लस AC एरिया सुद्धा आहे. आणि आपण जे बसणार आहे ना ते बसणार आहे AC एरियामध्ये. अलिबागला आहे ना कोस्टल एरियामुळे कायमच उकाडा आणि दमट हवामान असतं, त्यामुळे AC डायनिंगमध्ये बसून जेवणं मस्त रिलॅक्सिंग वाटतं. आता आपण सन्मान रेस्टॉरंटच्या ॲक्च्युअल किचनमध्ये चाललेलो आहोत. त्यांचं जे प्रिपरेशन असतं ते कसे मासे फ्राय करतात, कसे ग्रेव्हीज बनवतात, किती वेगळे वेगळे प्रकारच्या ग्रेव्हीज बनवतात ते आपण आता ॲक्च्युअलमध्ये बघणार आहोत. चला तर मग त्यांच्या किचनमध्ये जाऊया. हे त्यांचं किचन आहे. ॲक्च्युली आपण थोडंसं लेट आलेलो आहोत, त्यांचा क्लोजिंग टाईम आहे, पण त्यांनी आपली रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेली आहे आणि ते अलाउड अस इन दिअर किचन. तर आता आपण किचनमध्ये आहोत. या ताई आहेत, या इथे एवढं सुंदर जेवण जे आहे ते ताई आपल्याला बनवून देतात. आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कधीपासून इथे जॉबला आहात? 15 वर्ष झाली. ओके. आणि तुमची काय स्पेशालिटी आहे जे तुम्ही बनवता? आम्ही सगळं शिवली स्पेशलिस्ट आहे आमची. हां कोलंबी मसाला, चिंबोरी हे आमची सगळे स्पेशली कालवं. हां. हे पूर्ण किचन लेडीज स्टाफ हँडल करते आणि त्या खूप छान पद्धतीने इथल्या रेसिपीज प्रिपेअर करत आहात. ऑर्डर द्यायला आम्ही मेनू कार्ड हातात घेतलं आणि पहिल्याच काही पानांवर एक भारी गोष्ट दिसली. 1981 पासूनचा रेस्टॉरंटचा प्रवास त्यांनी या मेनू कार्डमध्येच दाखवला होता. मालकांचे आणि मॅनेजमेंट टीमचे जुने फोटो होते, त्यांचं पहिलं मेनू कार्ड सुद्धा होतं आणि अगदी रेस्टॉरंटचा सुरुवातीचा फ्लोअर प्लॅन सुद्धा इथे पाहायला मिळतो. हे सगळं बघून झालं, पण आता मात्र आम्हाला ऑर्डर द्यायची घाई झाली होती. तुम्ही एक जिताड थाळी करतोय. त्याच्यामध्ये भाकरी किंवा चपाती, भाकरी सांगू, तांदळाची भाकरी, एक सुरमई थाळी, ठीक. त्यात चपाती सांग, पॉम्प्लेट फ्राय, ठीक. आणि शिंपले, ठीक. ऑर्डर दिल्यानंतर किचनमध्ये आमच्या डिशेससाठी लगबग सुरू झाली. आम्ही काही थाळ्या आणि ॲडिशनल सी फूड डिशेस ऑर्डर केल्या होत्या, त्यामुळे स्टाफसुद्धा आमच्या प्लेट्स लावण्यात व्यस्त होता. एका मागोमाग एक पापलेट थाळी, सुरमई थाळी, त्यातले टेम्पटिंग दिसणारे फिश फ्राय, मसालेदार शिंपले मसाला, जिताडा फिश फ्राय आणि तांदळाच्या भाकऱ्या आमच्या थाळ्यांमध्ये आल्या आणि आमची ऑर्डर पूर्णपणे तयार होऊन आमच्या टेबलकडे येण्यासाठी रेडी झाली. आमची ऑर्डर आमच्या टेबलवर विराजमान झाली आणि तोंडाला खरंच पाणी सुटलं. आता आमचं क्रेविंग आउट ऑफ कंट्रोल झालं होतं. आरोमा, तोंडाला पाणी सुटणारा आरोमा आहे. असं झालं मी कधीच स्टार्ट करतो. आणि ह्यांच्याकडे बघताल ह्यांचं थोडंसं वेगळं प्रिपरेशन आहे. ह्यांचा जो हा रस्सा आहे हा पिवळ्या रंगाचा आहे. जे ते म्हणाले होते आपल्याला किचनमध्ये की आमच्याकडे जास्त नारळाची भाजी असते, तर बहुतेक हा तोच रस्सा आहे. मसाले आहेत ना यांचे, मसाले हे स्वतः बनवतात, युनिक आहे आणि यांची ही सिक्रेट रेसिपी. आमची ऑर्डर एकदम जोरदार होती. खूप साऱ्या फिश डिश आम्ही ऑर्डर केल्या होत्या आणि त्यातल्या ऑर्डरची दुसरी बॅच आता टेबलवर आली आहे. जमेल तेवढ्या सी फूड डिशेस आम्हाला ट्राय करायच्या होत्या, म्हणूनच आम्ही जिताडा थाळी ऑर्डर केली होती. हा फिश आमच्यासाठी एकदम नवीन होता, मी तर आधी कधी खाल्ला नव्हता. सोबत आमची ऑल टाइम फेवरेट सुरमई थाळी होती आणि कोकणातील खास असा शिंपले मसाला सुद्धा होता. आम्ही पापलेट फ्राय ऑर्डर करून राहिलेली कसर सुद्धा भरून काढली. आता आमचा संपूर्ण टेबल अमेझिंग आणि टेम्पटिंग डिशेसने पूर्ण भरून गेला होता आणि काय खाऊ आणि काय नाही अशी अवस्था झाली होती. ही आहे ना जिताडा थाळी आहे. यात जिताडा फ्रायचे 2 पीसेस आहेत. ही आहे गोमंतक स्पेशल फिश करी प्लस आंबट तिखट चटपटीत रस्सा, कोकणी पद्धतीने बनवलेला रस्सा असलेलं सुकट, सोलकडीची वाटी, एकदम लुसलुसीत अशा 2 तांदळाच्या भाकरी आणि इंद्रायणी स्टीम राईसची प्लेट आहे. सुरमई थाळीमध्ये ना सेम सेटअप आहे. हा बघा सुरमई फ्राय किती मोठा आहे, एकदम जाड आणि हेवी पीस आहे. हा जनरली आहे ना सगळीकडे छोटे छोटे पीसेस देतात, पण इथे चिंगूसपणा अजिबात केलेला नाहीये. मसाला लावून एकदम क्रिस्पी फ्राय झालाय हा सुरमई. बाकी थाळीमधले आयटम सिमिलरच आहेत. तांदळाची भाकरी आहे, राईस आहे, गोमंतक फिश करी आहे, आंबट तिखट रस्सा आहे आणि रस्सा असलेलं सुकट आहे आणि सोलकडीची एक वाटी सुद्धा आहे. आणि वाव, हे बघा कांदा, लिंबू आणि टोमॅटोच्या फोडी सुद्धा किती एकदम मस्त अरेंज करून दिल्या. आता हा आहे पापलेट फ्राय. मस्त फ्रेश आणि कडकडीत फ्राय झालाय. याचं वरचं कोटिंग एकदम क्रिस्पी झालंय. आता पापलेट फ्राय खाण्याआधी मस्त त्याच्यावर असं लिंबू पिळायचं. लिंबू पिळून झालं की एक असा बाईट
घ्यायचा. मी ना पापलेट फ्राय खूप ठिकाणी खाल्लेत, पुण्यामध्ये पण खूप खाल्लेत, महेश लंच होम वगैरे वगैरे, निसर्ग. पण याची ना टेस्टच वेगळी आहे. एकदम मस्त हा फ्राय झालाय, आतनं सॉफ्ट आणि वरनं एकदम क्रिस्पी कवर आहे. अमेझिंग टेस्ट आहे याची. हा आहे जिताडा फिश. याला आहे ना वेगळ्या मसाल्यांमध्ये फ्राय केलं जातं. याचं कोटिंग सुद्धा एकदम क्रिस्पी गोल्डन झालंय. चला आता ट्राय करून बघूयात. हा फिश आहे ना, हा कोकणात फेमस आहे, गोव्याला सुद्धा मिळतो, पण कोकणामध्ये फेमस फिश आहे. आपल्याकडे मिळत नाही, पुणे मुंबई ठिकाणी हा फिश मिळत नाही. हा फिश खायचा असेल तर एक तर कोकणात यावं लागतं, नाही तर गोव्यात जावं लागतं. मी पहिल्यांदा हा मासा ट्राय करते. आय एम सुरमई और पापलेट लवर. मी पहिल्यांदाच हा मासा ट्राय करते. टेस्टी आहे, थोडीशी युनिक टेस्ट आहे, कारण मे बी मी फर्स्ट टाइम खाते म्हणून मला थोडा वेगळा लागतोय, पण आहे छान आहे. थोडंसं मला असा खारट लागतोय, मीठ जास्त पडण्यासारखं वाटतंय. अदरवाईज ठीक आहे. आपल्या प्रेमासाठी यांनी आपल्याला 2 कॉम्प्लिमेंटरी डिश दिल्या. याला म्हणतात कालवा मसाला आणि हा आहे प्रॉन्स मसाला. हे काहीतरी युनिक आहे. प्रॉन्स मसाला मला माहिती आहे, कालवा मसाला काय टेस्ट करतो ते बघूया. मी ना फक्त फिश खाण्यासाठी कधी अलिबागला येऊ शकतो, कधीही ट्रॅव्हल करू शकतो, पुणे टू अलिबाग. हे ना नुसतं खायला पण मजा आहे. म्हणजे तुम्ही फक्त भाकरी किंवा भाताबरोबर नाही खाल्लं, असंच खाल्लं तरी छान, एकदम भारी प्रकार आहे हा. आता ना आपण प्रॉन्स मसाला ट्राय करूया. म्हणजे तुम्ही ना कुठलाही फिश मागवा, काहीही मागवा, सन्मानमध्ये तुम्ही कधीच डिसअपॉइंटमेंट तुम्हाला फील होणार. प्रॉन्स बेस्ट आहे ना, बटरी गार्लिकी टेस्ट असतो ना, थोडासा बटरी टेस्ट आहे प्रॉन्सला. प्रॉन्स एक नंबर आहे. यू कॅन ट्राय इट विथ भाकरी. ऍक्च्युली खूप अमेझिंग लागते. ही जी साईज आहे ना ऍक्च्युली, हीच खरी साईज आणि ही फक्त कोकणात मिळते आणि सन्मानमध्ये तर मिळतेच मिळते. आणि ही बघा, ह्यांची रुमाली भाकरी. जनरली रुमाली रोटी मिळते, पण ही भाकरी तांदळाची. हे डोसा सारखं टेक्स्चर आहे. हा, इट इज ऍक्च्युअली लुकिंग लाईक अ डोसा, बट इट्स तांदळाची भाकरी. भाकरी बरोबर एक नंबर लागतोय प्रॉन मसाला. ऍक्च्युली मला असं वाटतं प्रॉन मसाल्याची थाळी पण मागवायला हवी होती. आता ना गोमंतक फिश करी ट्राय करूया. थोडी टँगी, थोडी आंबट आणि थोडीशी हलकीशी तिखट टेस्ट आहे याला, पण एकदम मस्त आणि युनिक टेस्ट आहे. भारी लागतं हे तर. ऍक्च्युली ना नारळाची टेस्ट येते. नारळाचा जो रस्सा असतो ना, त्याची टेस्ट आहे ह्याला. आता हे आंबट आणि तिखट रस्सा आहे ना, तो टेस्ट करतो. ह्याला खरंच जे नाव आहे ना आंबट तिखट रस्सा, त्या नावासारखंच आहे आणि एकदम छान अशी मस्त बॅकग्राऊंडला आंबट आणि थोडीशी जास्त तिखट टेस्ट आहे, आंबट थोडी कमी आहे. आता ट्राय करूयात सुरमई फ्राय. हा एकदम परफेक्ट फ्राय झालाय. मसाला छानपैकी पूर्ण सुरमईवर कव्हर झालाय आणि बाहेरून क्रिस्पी तर आहेच, पण आतून एकदम फ्रेश आणि सॉफ्ट आहे. म्हणजे सुरमई पण मी खूप ठिकाणी खाल्लेत, खूप ठिकाणी ट्राय केलेत. मला नवीन नवीन ठिकाणी आवडतं सुरमई ट्राय करायला. पण हे जे मसाल्यांमुळे जी टेस्ट आली ना याला, एकदम युनिक मसाले त्यांचे, जसं मी सांगितलं, एकदम याची टेस्टच अमेझिंग, वेगळीच टेस्ट आहे. अलिबागला येऊन फिश खाण्याचा एक सर्वात मोठा फायदा काय माहिती का, तुम्हाला कधीच शिळे फिश भेटणार नाहीत. सगळे फ्रेश असणारेच फिश मिळतील. फ्रेश फिश जर पाहिजे असतील तर अलिबागला ट्रॅव्हल करणं वर्थ आहे. हा आहे शिंपले मसाला आणि त्याचबरोबर सोलकढी आणि फिश करी सुद्धा दिली आहे. आपल्याकडे ना बऱ्याच सी फूड स्पेशल रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा ही डिश अजिबात मिळत नाही. शिंपले मसाला हा त्यातलाच एक प्रकार आहे. हे शिंपल्याचे हार्ड शेल्स आहेत आणि आत मस्त मसाला भरलाय. खूपच टेम्पटिंग डिश आहे ही. ट्राय करून बघूयात. सो हे असं उचलायचं आणि युनिक युनिक युनिक, दुसरा शब्दच नाहीये. ऑसम हा दुसरा शब्द आहे यासाठी. सोलकढी ट्राय कर. सोलकढी हा बघू. तुझी फेवरेट आहे ना. खूप मस्त आहे. इथली सोलकढी अजिबात पुण्यासारखी नाहीये. एकदम तिखट, झणझणीत आणि स्लाइटली गोड आहे. शूट वगैरे रिव्ह्यूज वगैरे झालेत. आता व्यवस्थित जेवा सगळ्यांनी. सगळं झालेलं आहे. प्रत्येकाने व्यवस्थित पोटभर जेवा.
मग आम्ही पण कोणतीच कसर न ठेवता सगळ्या जेवणावर ताव मारला. आता आमचा पोटोबा पण खुश झाला होता आणि टेस्ट बर्ड सुद्धा पूर्ण सॅटिस्फाय झाले होते. खरंच सन्मान रेस्टॉरंटमध्ये जेवल्याचं समाधान काही वेगळंच होतं. इथला ॲम्बियन्स आणि युनिक गोमंतक स्टाईलने बनवलेल्या सगळ्या डिशेस संपवून आम्ही एकदम तृप्त झालो होतो. जर तुम्ही इथलं सी फूड कधी ट्राय केलं असेल किंवा कधी अलिबागला गेलात आणि इथे जेवायला गेलात तर मला कमेंट्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच भन्नाट ब्लॉग बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.